हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीमधील 9वा धडा पाहणार आहोत मराठीचा. क म ल अ आ आणि एक काना. तर ह्याच्यामध्ये आपण काना मात्रा ते काय ते शिकणार आहेत. चित्रे पहा, नावे सांगा व दाखवा. आता इथे काय दाखवलेलं आहे? इथं क दाखवलेला आहे. क पासून कोणता शब्द तयार होतो? कप. कपाचं चित्र इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं काय आहे? कढई. कढई म्हणजे क पासून शब्द तयार होतो ना. पहिल्यांदा काय आलेला आहे? क. इथं काय आहे? कुलूप. कुलूप म्हणजे कुलूप कसं असतं? क पासून स्टार्ट होतो ना तो शब्द, म्हणून तसं. कंगवा क पासून चालू झाला. कैरी. कलिंगड. कलिंगड क पासून चालू झाला. केळी. काकडी. अशा पद्धतीने हे शब्द फक्त आपल्याला काय करायचे होते? वाचायचे होते. आता खाली काय आहे ते आपण पाहूया. क आवाज एक. क अक्षर पहा. क अक्षराला गोल कर. म्हणजे क ह्या खालीमध्ये आहे. खाली हे चित्र दाखवलंय ना, त्याच्यामध्ये काय करायचंय? क अक्षराला गोल करायचंय आणि हे शब्द वाचायचे. आता इथं काय कळी शब्द आहे, तर त्यांनी क ला काय केले? गोल केले. आता इथं कणीस हा शब्द आहे, तर क ला काय करायचं? गोल करायचं. कपाळ, तर आता काय करायचं? क ला गोल करायचं. सकाळ, आता इथे क मध्ये आलाय तर मध्ये गोल करायचं. भाकरी, क ला गोल करायचं. बेडूक, क ला गोल करायचं. कागद, क ला गोल करायचं. पताका, क ला गोल करायचं. करवत, क ला गोल करायचं. अशा पद्धतीने फक्त क ला गोल करायचं. आणि आता इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे? गिरव, लिही व म्हण, म्हणजे क ची प्रॅक्टिस करायची. हे जी लाईन दिलेली आहे ना, हे मोकळं दिलेलं असेल तुमच्या पुस्तकात, इथं सगळीकडं क काढायचं. क क असं काढायचं पहिल्यांदा व, मग त्याला एक इकडून अशी वाटी काढायची. झाला क. अशा पद्धतीने क ची काय करायची? प्रॅक्टिस करायची. आता पुढच्या पानावर पाहू काय. चित्रे बघ, नावे सांग व दाखव. आता इथं म आहे ना, म म आता इथं म रे माकडाचा, तर म आहे ना, तो म का पहिल्यांदा काय आलं? म आला नाही. मगर काय आलं? पहिल्यांदा म आला. नंतर आहे मधमाशी, पहिल्यांदा काय आला? म आला. अशा पद्धतीने आपल्याला शिकायचं होतं. आता खाली काय आहे ते पाहूया. म आवाज एक. म अक्षर पहा. म अक्षराला गोल कर. आता आपण क ला माग गोल केलं होतं, आता आपल्याला म ला गोल करायचं आहे. तर आता आपण काय पाहूया? काम, त्याच्यामध्ये म ला गोल करायचं. मामी, या दोन्ही म आहेत ना, मग दोन्ही शब्दांना काय करायचं? गोल करायचं. ठीक आहे, पेन्सिलने करा तुम्ही. मासा, म ला गोल करायचं. गरम, म ला गोल करायचं. मान, मलम, मराठी, मोर, कमल, मलमल. अशा पद्धतीने गोल करायचं होतं आपल्याला फक्त. आता इथे काय करायचंय? म आहे ना, म वर फक्त गिरवायचंय. म्हणजे ही जेवढी रिकामी जागा दिली ना, तिथे तुम्हाला म काढायचंय. आता पुढच्या पेजवर पाहू काय आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे? ल. ल म्हणजे काय? लसूणचा ल. पालक, ढाल, म्हणजे ल आलेला आहे ना त्या शब्दांमध्ये, म्हणून तो शब्द त्यांनी दाखवलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय? आवाज ऐकायचा आहे आणि वाचायचं आहे आणि ल शोधायचं आहे ना आपल्याला. बैलला गोल केलंय. पेला, गाल, लाडू, मला, वेल, लांब, लाल, लाल, दोन लाल लाल ल आले. आता इथं काय करायचं? ल ला आपल्याला गिरवायचंय. ल रे लसणाचा ल. ल ल ची काय करायची? प्रॅक्टिस करायची. आता खाली काय दिलेलं आहे ते पाहूया आपण. शब्द एक. शब्दांतून अक्षरांचे ध्वनी वेगवेगळे कर. शब्दातील अक्षरांइतक्या टाळ्या वाजव. त्यांनी काय सांगितलं? इथं कसं आहे? पहिला शब्द मासा, त्याच्यामध्ये किती शब्द आहेत? मा आणि सा, म्हणजे 2 शब्द आहेत. म्हणजे काय करायच्या? 2 टाळ्या वाजवायच्या. 1 2. आता दुसरा शब्द काय आहे? कप. आता इथं क आणि प असं लिहायचं
आणि किती टाळ्या वाजवायच्या? 2 शब्द आहेत ना, 2. 1 2. तिसरा शब्द आहे रुमाल. इथं रू मा ल किती शब्द आहेत? 3 शब्द आहेत. मग 3 टाळ्या वाजवायच्या. 1 2 3. आता चौथं आहे म ल म म ल म. किती टाळ्या वाजवायच्या? 3. 1 2 3. किती सोपं आहे ना हे. अक्षरे जुळवून शब्द तयार कर. शब्द सांगून उडी मार. म्हणजे काय तर असे शब्द आहे ना. आता हा मका शब्द आहे तर त्या शब्द आहे ना असं बोलायचा आणि जागा उडी आणायची. टुनक्यास कळलं का? ससा कशी उडी हाणतो तशी उडी आणायची. आता हा लाडू शब्द पूर्ण लिहायचा इथं. लाडू. पालक पालक. भाकरी भाकरी. आता चित्रे बघ, नावे सांग व दाखव. अननस. इथं आहे अननस. अजगर अजगर. अजगर म्हणजे काय? साप. सापाला भीता काय तुम्ही? अळी. अळीला पण भीत असतात. ती रानात असते अळी. हरभऱ्याच्या झाडाव. अ अक्षर शोधा. अ अक्षराखाली अशी रेष मारा. क अ न म. सॉरी इथं नाही मारायची बरं का. म खाली नाही मारायची. अ खाली मारायची. ल स प अ अक्षराखाली काय करायला लावली त्यांनी? रेष मारायला लावलेली आपल्याला. आता पुढं काय आहे? आपासून कोणते शब्द असतात? आजी, आरसा, आवळा. आता खाली पाहूया काय दिलेलं आहे. चित्र बघ. चित्रात दाखवल्याप्रमाणे आ अक्षर दाखव व रेषेने रेघेने जोड. म्हणजे काय? आ असं जोडायचं. आशा आकाश. आता इथं आसन असं बाण काढायचा आणि इथं असं जोडायचं. आवाज. इथं पण बाण काढायचं आणि असं जोडायचं. खाली काय दिलेलं आहे तुम्हाला? अ आणि आ. त्याची काय करायची? प्रॅक्टिस करायची आणि सगळ्या ओळी आहेत ना त्याच्यात लिहून काढायचं. आता पुढच्या पेजवर पाहू. आता बघ एक व म्हण. तर ह्यो काय आहे? काना. काना म्हणजे काय? त्याचा समजा ह्यो क आहे ना तर त्याला एक काना दिल्यावर काय होतं? का. म्हणजे हा कानाचा यूज कशासाठी असतो ते तुम्ही पाहिलं ना. मॅडम पण इथं तेच सांगतात जे मी सांगितलं की क आहे पहिल्यांदी त्याला एक काना लावला काय झालं तयार? का. क ला एक काना लावला तर अक्षर काय तयार होतं? का अक्षर तयार होतं. समजलं? आता खाली आपण पाहूया काय ते. क ला एक काना लावल्यावर काय अक्षर तयार होतं? का. का अक्षर तयार होतं. म ला एक काना लावल्यावर काय अक्षर तयार होतं? मा. ल ला एक काना लावल्यावर काय अक्षर तयार होतं? ला. अ ला एक काना लावल्यावर काय अक्षर तयार होतं? आ. समजलं? किती सोपं सोपं आहे हे. आता शब्द वाचवलीही. काका. काका शब्द आहे तसंच असं लिहून काढायचं पुढं. मामा या मुलांनी कसं लिहिलंय तसंच लिहून काढायचा. मका काम. कला काल. मला लाला आला. अशा पद्धतीने शब्द आपल्याला काय करायचे? लिहून काढायचे. आता पुढच्या पेजवर पाहू. इथे काय सांगितलेलं आहे? वाच. मलम काम लाल कमला आला कमल काला लाला मका आलम कला मामा. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे होते? शब्द वाचायचे होते. वाचन पाठ 1. काका आला. काका आला. ही काय? ह्या मुलाला हातात धरून आला. मामा आला. परत हा मामा पण आला. हा काका पण आला. लाला आला. लाला म्हणजे हा मुलगा. काल आलम आला म्हणजे काल हा आलम आला. अशा पद्धतीने सोपा सोपा हा धडा होता. आता इथं काय आहे? आलम कधी आला? आलम कधी आला तर काल आला. कोण कोण आले? कोण कोण आले? कोण कोण आलेलं आहे? काका आला, मामा आला, लाला आला आणि आलम पण आला. म्हणजे 4 जण आलेले. सगळेजण का बरे आले असतील सांगा. सगळेजण कशाला आले असतील बरं सांगा. फिरायला जायचं असेल त्यांना, जेवायला जायचं असेल, हॉटेलमध्ये जायचं असेल, शाळेत जायचं असेल
त्याच्यासाठी सगळेजण आले असं तुमच्या मनात तुम्ही काय पण सांगू शकता. इथेच हा धडा संपलेला आहे. आपण पुढचा धडा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.